कोकणात जाऊन सिनेमा तुम्ही कसं करू शकता, काहीतरी एक आमिष दिलं पाहिजे. गुरांचा वाडा दाखवला. एक निर्माता असतो, एक एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर असतो आणि त्याच्यानंतर लाईन प्रोड्युसर असतो. आपल्याकडे आपल्या मातीतला जो कलाकार आहे ना, तो माझ्या ते आईच्या पोटातूनच कलाकार होऊन आलाय. की बेसिकली शिकण्याची इच्छा कुणाचीही नसते, कारण ते जे वाक्य आपलं जे आहे की ना ते खरंच आहे. तो माका काय शिकवतो लोक. कोकणात कुठेही जाऊन कॅमेरा लावा, ती फ्रेम बनते. हो, मराठी सिनेमा असो, हिंदी सिनेमा असो, मालिका असो, सगळ्यांना आता फॉलोअर्सवाले ऍक्टर हवे झाले. एवढं करून पण रिजेक्ट व्हायचे. त्याला माहिती आहे कलाकार म्हणून काय करावं लागतं ते. पण बऱ्याच लोकांना असं आहे की नाही की तू सिंधुदुर्गात होते ना, ते चांगलं नसणार. तुला मुंबईत 4 लोक विचारतील, कोकणात आल्यानंतर मेल्या काय करता आली, रिकामी मा आली कधी सांग नाही. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. तर आज आपण तुमच्या आतापर्यंतच्या प्रवासावरती बऱ्याच गप्पा मारणार आहोत. सुरुवात तुमच्या स्कूल कॉलेजच्या दिवसांपासून करूया. तर ते दिवस कसे होते आणि तुमचं शिक्षण कशामध्ये झालं याबद्दल जरा सांगा. शिक्षणाबद्दल मी जास्त काही बोलू शकत नाही, कारण शिक्षण दूरपर्यंत माझा संबंध नाही. मी खरं तर जास्त शिकलो नाहीये. 9वी शिकलो. त्यावेळी पण काही गोष्टी होत्या. कुटुंबात सगळं काही व्यवस्थित होतं, पण स्वतःचं काहीतरी असावं, स्वतः ते गोष्टी अनुभवाव्यात. प्रत्येक गोष्ट म्हणजे जी नोकरी असेल, कसं काय आपले आई वडील आपल्याला सांभाळतात, या सगळ्या पलीकडे विचार करून मला असं वाटलं की आपण स्वतः काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे 7वी पासून 9वी पर्यंत जे काय मी शिकलोय ते सगळा खर्च मी केलाय. अरे वा. कारण असं की माझे आई वडील कुठले तरी पंढरपूरला गेले होते. आमच्या म्हणजे गावाची सगळी एक ट्रिप निघाली होती आणि तेव्हा शाळेमध्ये माझ्या एका कुठल्या तरी गोष्टीसाठी 52 रुपये भरायचे होते. ते माझ्याकडे नव्हते, कारण घरी कोणी ठेवलं नव्हतं आणि तेव्हा काय पॉकेट मनी आणि हा संबंध नव्हता. त्यामुळे मी विचार केला की अरे ते पैसे 2-2, 3-3 दिवस रोज विचारतायत की पैसे आणलेत का. मग तिसऱ्या दिवशी मला बाहेर उभं केलं, वर्गाच्या बाहेर. तर विचार केला की अरे ही रोज आपली इज्जत गेल्यासारखी आपण वागतोय, आपण राहतोय, तर मग आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणून मी आमच्याच गावातलं एक व्यक्ती कांदे बटाटे विकत होता आमच्या कुडाच्या मारुती मंदिरकडे. ते विचार केला की आपण केलं तर हे काम, कारण तो जायचा म्हणजे त्याचा जो भाऊ होता, छोटा भाऊ, तो कधी कधी बसायचा बुधवारच्या बाजारात. म्हटलं त्याला विचारलं, म्हटलं तुझा भाऊ ठेवेल का, मला बघ ना, मला पैसे हवेत. तर तो बोलला 30 रुपये मिळतील, तू करशील का. म्हटलं ठीक आहे करतो. आणि मी त्या 30 रुपयासाठी मी कांदे बटाटे विकायला बसलो. दुसऱ्या दिवशी परत शाळा करून परत गेलो आणि परत असे करून मी त्याच्याकडनं 50 रुपये घेतले, शाळेचे पैसे दिले. आणि नंतर मी विचार केला की आपण किती दिवस राहणार ना आई वडिलांवर अवलंबून. बरोबर, आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि ते 7वी पासून मी जेवढा वेळ मिळायचा तेव्हा मी कांदे बटाटे विकायला बसायचो. अच्छा. आणि हे सगळं करत असं डोक्यात आलं की जेव्हा आपल्याला पैसा मिळू लागतो ना कुठून तरी, तेव्हा एखादी गोष्ट आपण पुसट जातो. तसं कुठेतरी झालं की अभ्यासाकडे दुर्लक्ष झाला आणि मला असं वाटलं की आपण ह्याच्यातनं बाहेर पडून काहीतरी केलं पाहिजे. आणि मी सोडली शाळा. म्हणजे चांगलं पास वगैरे झालं होतं, 9वी पास वगैरे झालं होतं. घरात म्हणत पण होती की अरे 10वी तरी कर. बरोबर. मी म्हटलं नाही, माझं मनच लागत नाही, मी करूच शकत नाही. आणि घरच्यांना माहिती होतं की हा उपाशी कधीच राहणार नाही आणि कोणाला उपाशी ठेवणारही नाही. त्यामुळे त्यांनी तेवढा विश्वास ठेवला आणि सांगितलं ठीक आहे बाबा, तू काय करायचं ते कर. आणि त्याच्यानंतर मी हळूहळू ते प्रवास करत तेव्हा पंतप्रधान योजनेखाली आम्हाला कर्ज मिळायचं नवीन व्यवसाय करणाऱ्याला. अच्छा. ते कर्ज काढून मी माझ्या ते कुडातली दुसरी मोबाईल शॉपी माझी होती. आता खूप आहेत, 80-85 मोबाईल शॉपी असतील, पण ती साईनाथ मोबाईल शॉपी म्हणून आता जिथे नक्षत्र मॉल झाला तिथे आमचं वडिलोपार्जित पहिल्यापासूनच एक गाळा होता, एक दुकान होतं. तिथे पहिली मोबाईल शॉपी टाकली. दर वेगवेगळे जसे फेस्टिवल्स येतात, म्हणजे त्याच्यामध्ये राखी येते, दिवाळी येते, त्याच्यामध्ये राख्या विकल्या, आकाशकंदील विकले. असं करून बिझनेस करत कुठेतरी सिनेमाच्या, म्हणजे खरं तर आवड खूप होती पण अभिनयाची होती. पण अभिनयाची आवड कधीच पूर्ण होणार नाही हे मला माहिती होतं, कारण आपण काही तेवढे सॉलिड दिसत नाही आणि आपल्याला कोण नेणार ना. कारण तेव्हा इकडे चळवळ जास्त चालू नव्हती. म्हणजे हिंदी सिनेमा वगैरे खूप जुने, राज कपूरचे वगैरे असे झालेले होते, पण तिथपर्यंत आपल्याला कोण नेणार. बरोबर. असं तेव्हा गायडन्स नव्हतं किंवा सोशल मीडिया नव्हता की कुठून तरी काहीतरी येईल आणि आम्हाला कळेल की इथे काहीतरी आहे किंवा इथे जाऊन तुम्ही ऑडिशन देऊ शकता, तिथे पोचू शकता, हे माहिती नव्हतं.
आणि खूप वर्षापूर्वी एक हिंदी सिनेमा झाला होता ज्याची शूटिंग सावंतवाडीला काझीवाड्यात चालू होती आणि हे आम्हाला कळलं. आम्ही बाईक काढली आणि तिथे गेलो, मी आणि माझा मित्र. आणि तिथे पाटील नावाचा एक गृहस्थ होता, तो खूप गर्दी होती त्या गेटच्या बाहेर. खूप लोक शूटिंग बघायला आलेली, पण शूटिंग काही दिसत नव्हती कारण गर्दीच एवढी असल्यामुळे आम्हाला काय चाललंय आतमध्ये ते दिसतच नव्हतं. मग तो पाटील नावाचा गृहस्थ कॅटरिंगवाला होता, तो मध्ये असा जेवणाच्या वेळेला ब्रेकच्या वेळेला तो जेवण घेऊन आला आणि त्याने असं गमतीमध्ये विचारलं होतं की कोण जेवण वाढायला कामाला राहतं का. मी म्हटलं शूटिंग तरी जवळून बघायला मिळेल, म्हणून मी हो म्हटलं. ओके. 100 रुपये दिवसाला मिळणार. 24 दिवसाचं शूटिंग होतं. पहिली माझी तिथे सुरुवात झाली. जेवण वाढायला राहिलो, 2400 रुपये मिळाले. आणि त्यामध्ये एवढी ओळख झाली ना की हळूहळू ओळख होत मी कोऑर्डिनेटर म्हणून काम करायला लागलो. की आपण यांना काही गोष्टी ज्या इथे लागतात त्या पुरवायच्या आणि सिनेमा क्षेत्रात राहायचं. त्यानंतर 1-2 सिनेमा आले आणि 2-3 वर्ष काही नव्हतं, पण माझी मोबाईल शॉपी होती सेफर साईड. म्हटलं चला आपण आपलं काहीतरी चालू आहे. हे सगळं चालू असताना हळूहळू सिनेमावाले यायला लागले आणि मग मला माझ्या आयुष्यात बरीच लोक मला मदत करणारे मिळाले. यामध्ये पुष्कर श्रोत्रीचं नाव मी आवर्जून घेईन की त्याने मला खूप मदत केली या सगळ्या याच्यामध्ये. मित्र झाला तो, म्हणजे त्याला कळलं की ह्या माणसामध्ये तळमळ जी आहे याला ते मिळालं पाहिजे. बरोबर. आणि बऱ्यापैकी त्याने मदत केली आणि मला इथे जे सिनेमा येत आहेत त्यांना गायडन्स केलं, कसं काय करायचं, कोकणात जाऊन सिनेमा तुम्ही कसं करू शकता. ते 2007 मध्ये मी पहिलं अभिनय शिबिर घेतलं इथे. ओके. आणि त्या अभिनय शिबिरात लोक यावीत, म्हणजे मुळात काय होतं, अभिनयाची आवड सगळ्यांना होती, पण नाटक आणि एकांकिका पण तेव्हा नव्हतं माहिती. नाटक हा प्रकार खूप होता, गावागावात होता. मी जत्रा असली तरी नाटक बसवायचे. मी दशावतार नाटक हा प्रकार होताच, पण स्वतः म्हणून बसवायची अशी नाटकं चालायची. पण मला असं वाटलं की अरे सिनेमात जर लोकांना काम करायचं असेल तर इथे पहिलं त्यांना अभिनय काय असतो, सिनेमा आणि नाटकामध्ये काय फरक आहे ते कळलं पाहिजे. बरोबर. आणि ते लोक कशी येतील, पहिलं शिबिर आहे, शिबिरात काय शिकवणार किंवा काय होणार हे लोकांना जर कळलंच नाही तर लोक येणारच नाहीत. बरोबर. त्यामुळे विचार केला की आपण काहीतरी एक आमिष दिलं पाहिजे. आमिष कुठलं, तर सेलिब्रिटींना भेटायला मिळणार. म्हणून पहिल्या दिवशी जितेंद्र जोशी, दुसऱ्या दिवशी पुष्कर श्रोत्री, तिसऱ्या दिवशी हेमांगी कवी, चौथ्या दिवशी जनार्दन परब, 5व्या दिवशी अतुल तोडणकर, असे 5 दिवसांचे शिबिर ठेवलं होतं ज्याची फी ठेवली होती 500 रुपये. अरे वा. त्यामुळे एवढी गर्दी झाली. 168च्या आसपास माझ्याकडे स्टुडंट होते. त्यातले अजूनही बरीच लोक माझ्याकडे काम करतात त्याच्यातली. तर ती तेव्हा जी सगळी समूह जो जमला तो आतापर्यंत व्यवस्थित सगळं चालू आहे. तुम्ही कोऑर्डिनेटर म्हणून सुरुवात केलेली, नंतर कोऑर्डिनेटर नंतर टू लाईन प्रोड्युसर, हा प्रवास कसा झाला? कोऑर्डिनेटर टू प्रोडक्शन मॅनेजर म्हणून मी काम केलं पहिलं. म्हणजे नारबाची वाडी वगैरे हे सगळे सिनेमा मी प्रोडक्शन मॅनेजर म्हणून केलं. ओके. म्हणजे हे सगळं कसं असतं की तुम्हाला ना अचानक काही जबाबदाऱ्या पडतात. म्हणजे नारबाची वाडी हा सिनेमा जेव्हा आम्ही करत होतो तेव्हा बेसिकली हा सिनेमा इथला घडणारच नव्हता. तो कोल्हापूरमध्ये वगैरे सगळं ते वाडा शोधत होते, घरं शोधत होती, हे सगळं करत ते गुहागर वगैरे ते सगळं करून मग इथे आले. इथे पण सगळं फिरून वगैरे गेले आणि त्यांचं काहीच घडलं नाही. म्हणजे त्यांना हवं तसं कुठेच लोकेशन मिळालं नाही. त्यांनी विचार केला ते करायचं काय आपण. आणि मग हे सगळं झालं आणि ते मुंबईत निघून गेले. आणि आमची त्याच प्रोडक्शन म्हणजे फिल्म फार्म प्रोडक्शन त्याला प्रोड्यूस करत होतं. तर त्याच प्रोडक्शनमध्ये आमच्या ओळखीची एक हेड होती तिथे, नमिता नाडकर्णी म्हणून. तर तिने मला फोन केला, अरे साई तुला तिथे बाकीचे लोकेशन्स मिळत आहेत, पण जी घरं हवी ना ती जर शोधून काढलीस ना तर बरं होईल. तर आम्ही खूप फिरलो, मी आणि माझा ऍक्टरच आहे तो पण, आणि माझा सहकारी पण तेव्हा काम करत होता अमर प्रभू जो प्राध्यापक आहे. ओके. तर तो आणि मी खूप फिरलो कोकणात, म्हणजे शोधून काढूया, खूप फोटोज पाठवले, पण त्यांना ते हवं तसं लोकेशन मिळतच नव्हतं. मग एक दिवस गमतीमध्ये मला ते नमिताने सांगितलं की अरे माझा एक मित्र आहे, त्याने मला सांगितलं की असं ठिकाणी लोकेशन आहे, पण ते पहाटे गेला पाहिजे कारण तो गोव्यात नोकरीला आहे, तर तो तुला तिकडे नेऊन दाखवेल. त्या एकाचा वाडा आहे, त्यांनी सांगितलं फोन करून. त्यांनी कुठेतरी चौकशी वगैरे केली, ती नाडकर्णी म्हणजे ती इकडचीच आहे. तर त्यांनी चौकशी केली, हाय आमचा वाडा आहे असं सांगितलं. म्हटलं ठीक आहे. तर मला सावंतवाडीच्या जेलकडे आपण भेटूया, तिथून तो घेऊन जाईल. मग तो असं घेऊन आम्हाला फिरत जवळजवळ अर्धा तासाचा प्रवास करत आम्ही तिथे पोहोचलो. तर रोडवर गेलो तर काय वाडा दिसत नव्हता. मी म्हटलं वाडा कुठे आहे, नाही मागेच आहे. मी म्हटलं असेल कुठेतरी. असं फिरून घेऊन गेला आणि गुरांचा वाडा दाखवला. मी म्हटलं वाडा हवाय,
नाही, आम्ही त्यांनी विचारलं वाडा आहे तो, आम्ही वाडा यालाच म्हणतो. मी म्हटलं नाही हो, भला मोठा जसा सावकाराचा जसा वाडा असतो ना तसा वाडा हवा आहे, कारण त्याच्यात सावकार आहे त्याचा तो वाडा दाखवायचा आहे. ते बोलले नाही, मी हेच सांगितलं होतं. मी पण गंमत केली. त्यांची 11 वाजता तिकडे मीटिंग होणार होती, त्याच्यात ते फोटो ती दाखवणार होती, म्हणून मला सांगितलं तिने फोटो मेल कर. मी त्या सगळे गुरांच्या वाड्याचे फोटो काढले आणि तिला पाठवलं. तर तिने ते सगळ्यांच्या समोर ओपन केले आणि सगळे हसून हसून वेडे झाले. आणि तिने मला फोन केला, अरे काय फालतूगिरी करतो, नको तिकडे. म्हटलं अरे मी 5 वाजता उठून गेलोय तिकडे, तो माणूस मला 6 वाजता भेटला, अर्धा तास फिरून घेऊन गेला आणि हाच वाडा दाखवलाय. तुला पण कळून दे ना की कुठला वाडा दाखवलाय. बोलतो काय बोलतोय. म्हटलं हाच वाडा दाखवला. आणि नंतर देवाच्या दयेने आम्हाला तो शोधत 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 एक घर मिळालं. तेव्हा ती फिल्म गुरु ठाकूरने लिहिली होती. ओके. गीतकार गुरु ठाकूर. तो एक घर मिळालं, मेन नारबाचं घर. ते त्यांना आवडलं. त्याच्यानंतर तो हळूहळू एक वाडा मिळाला, ज्या वाड्यात माझी सुरुवात झाली होती, जिथे मी जेवण वाढायला होतो तोच वाडा सिलेक्ट झाला, काझीवाडा सावंतवाडीचा. त्याची 2 लोकेशन मिळाले. त्यामुळे आदित्य सरपोतदार जे दिग्दर्शक, म्हणजे आता जे मुंजाचे दिग्दर्शक होते, तो खुश झाला. तो बोलला की हे 2 आम्हाला ही लोकेशन मिळाली, म्हणजे आता काहीच हरकत नाही आता शूटिंग करायला. मग बाकीची लोकेशन आम्ही शोधून काढली आणि नारबाची वाडी घडली. त्यामुळे तिथे काय आलं, तिथे प्रोडक्शन मॅनेजर म्हणून काम करताना, म्हणजे ती सगळ्यात जबाबदाऱ्या हे करताना बऱ्यापैकी नॉलेज आलं. आणि नंतर मग हळूहळू लाईन प्रोड्युसर म्हणून सगळी जबाबदारी, इथले जेवढं गोष्टी असतात ज्याचं बजेटिंग करणं, मी त्याच्यामध्ये लोकेशन्स आले, गाड्या आल्या, हॉटेल्स आले, त्याच्यानंतर इथले लोकल कलाकार आले, पाणी आलं, म्हणजे जेवढं काही गोष्टी आहेत त्या सगळ्याचं इथलं बजेटिंग आणि ते सगळं व्यवस्थित त्यांना करून देणं. म्हणजे एक निर्माता असतो, एक एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर असतो आणि त्याच्यानंतर लाईन प्रोड्युसर असतो. ओके. मी एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर ज्या पद्धतीने सांगतो की मला हे हवंय, मला हे हवंय, ते सगळं अवेलेबल करून देणे आणि ते सगळं व्यवस्थित करून देणे. इथल्या जेवढ्या लोकेशनचे परमिशन्स वगैरे सगळं आपण करून देतो. ओके. आणि मग त्याचं कॉस्टिंग, आता समजा एखादा प्रोजेक्ट आहे, त्याचं कॉस्टिंग कसं ठरतं? बेसिक त्यांचा प्रोजेक्ट असतो ना, त्याच्यावरती ठरतं की त्या सिनेमाला काय गरज आहे, कुठल्या गोष्टीची गरज आहे. किंवा घर हवंय, एखादी बाग हवी आहे, रोड आहे, दुकान आहे, बाजार आहे, जे काय असतील ते, त्याची जी गरज आहे ना त्याप्रमाणे त्यांनी बजेटिंग केलेलं असतं. एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसरने निर्मात्याबरोबर बसून सगळं बजेटिंग केलेलं असतं. तर त्याचं ते बजेट ठरतं की माझा हा एक नमुना आहे की मला ह्या ह्याच्यामध्ये ते बसवायचं आहे. मग त्याच्यामध्ये कसं बसवायचं ते, की काय करायचं, हे सगळं आम्ही करतो. ओके. तुम्ही मग अशी म्हणालात की तुम्ही प्रशिक्षण शिबिर घेतलं 2007 मध्ये. येस. त्याची ऍक्च्युली खूप गरज आहे, कारण इकडच्या लोकांना तो गायडन्स मिळत नाही आणि त्यांना समजत नाही की अभिनय क्षेत्रात करिअर करायचं असेल तर काय केलं पाहिजे. तर ते तुम्ही खूप चांगलं काम करताय. पण अजून काय करू शकतात इकडची मुलं? म्हणजे आता मुंबईच्या मुलांना तो एक्सपोजर मिळतो, कारण तिकडे थिएटरचे खूप सारे ग्रुप्स आहेत, मैकांकिका स्पर्धा असून दे किंवा नाटकाच्या स्पर्धा. तर इकडे त्या मनाने कमी ग्रुप आहेत, म्हणजे बाबावर्धन थिएटर असेल, अजून काही म्हणजे थोडी मोजकी असतील. तर इकडच्या मुलांनी अभिनय क्षेत्रात येण्यासाठी आता त्यांचं शिक्षण चालूच असतं, त्यासोबत काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मुळात काय माहितीये, आपल्याकडे आपल्या मातीतला जो कलाकार आहे ना, तो माझ्या ते आईच्या पोटातूनच कलाकार होऊन आलाय. बरोबर. आणि माझ्या आयुष्यात जेवढे म्हणजे काय आई वडील जे असतात ते जबरदस्ती करतात आणि एखाद्या मुलाला पाठवतात, जा रे अरे तो पण बाजूचा बघ किती मोठा झाला, त्याचं नाव झालं, मग तू कर, असे काही लोक आहेत ठराविक. पण ह्या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी किंवा नाट्य क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी बाहेर पडलेला जो माणूस असतो की नाही, तो खरं तर परिपूर्णच असतो. बरोबर. पण बेसिक गोष्टी त्याला माहिती नसतात. की आता समजा कॅमेरा आहे, कॅमेरा फ्रेम्स काय असतात, कसं उभं राहायचं, टाईट क्लोज असेल तर कसं उभं राहायचं, मिडल शॉट असेल तर कसं उभं राहायचं, या सगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण घेणं गरजेचं असतं. बरोबर. जसं आपण म्हणतो, म्हणजे ऍक्टर हा आईच्या पोटातूनच बनलेला असतो. अभिनय तेव्हापासून आपण करतो, शाळेत जाताना सुद्धा आपण अभिनय केलाय, नाही जायचं असेल तेव्हाही आपण अभिनय केलाय, हे सगळ्या गोष्टी असतात. बरोबर. पण ते सिनेमामध्ये करत असताना तो कसा करावा, नाटकामध्ये करत असताना कसा करावा, मालिकांमध्ये करत असताना कसा करावा, ह्याचं प्रशिक्षण घ्यावं लागतं. पण इथल्या कलाकारांसाठी मी हेच सांगेन की बेसिकली शिकण्याची इच्छा कुणाचीही नसते. खूप म्हणजे 1% कोकणातले लोक असतील, कारण ते जे वाक्य आपलं जे आहे की ना ते खरंच आहे, तो माका काय शिकवतो लोक, हे जे आहे की नाही ह्याच्यामुळे आपली लोक खरं तर पटकन कुठेतरी कोणाला जाऊन शिकत नाही. पण मला असं वाटतं की माझा प्रवास चालू झाल्यानंतर मी असं विचार केला होता की
कोणी म्हणतं की अरे आपल्याकडे खेकरा प्रवृत्ती आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टी लोक तेवढ्या ह्याने घेत नाहीत किंवा हे सगळं आहेच. पण मला असं वाटतं की मला इतक्या वर्षात ज्यांचा जास्तीत जास्त सपोर्ट मिळाला ते कोकणातलेच आहेत. बरोबर. म्हणजे त्यांच्यामुळे मी करू शकलो. म्हणजे मुंबई ठिकाणी काहीतरी प्रवास सुरू केला होता, 1-1.5 वर्षात मुंबई सोडावी लागली, कारण मुंबईत जाऊन येऊन मी होतो. पण कसं असतं आपल्याकडे नुसतं पैसा कमवणं हे नसतं, की ज्यांनी आपल्याला मोठं केलं, ज्यांनी आपल्याला पायावर उभं राहायचं हिंमत दिली, असे आपल्या आई वडिलांना तर सांभाळायला पाहिजे. मी लांब राहून सांभाळू शकत नाही ना. तर मी विचार केला की इथे येऊन आपण कसं करू. तर तेच पहिलं मी शिबिर केलं आणि त्या शिबिरातनं असं झालं की मुळात मला काही लोकांनी गायडन्स केलं, म्हणजे माझ्या इंडस्ट्रीतल्या लोकांनी, की तुला तिथे जर समजा कंटिन्यू शूटिंग चालू करायचं तुला काय करायला पाहिजे. तर मुळात तिथली चांगली हॉटेल्स तिथे मिळवून दिली पाहिजे. चांगली लोकेशन्स तर तुमच्याकडे आहेत. कोकणात कुठेही जाऊन कॅमेरा लावा, ती फ्रेम बनते. तर त्याच्यानंतर तुम्ही इथले कलाकार तयार केले पाहिजे. ह्या सगळ्या सुखसोयी तुम्ही रोज जर तिथे करत असाल तर सिनेमावाले आपणच येणार. म्हणजे कित्येक सिनेमा गोव्यातले आहेत जे मी इथे शूट केले. अरे वा. गोवा इथे दाखवलं मी. हिप्पीबुरे नावाचा सिनेमा, तो सुद्धा पुष्कर श्रोत्रेने मला पहिला दिला. मला बोलला की असा सिनेमा आहे, रमेश शर्मा नावाचा प्रोड्युसर आहे जो खूप मोठा डॉन होता, त्याने ती फिल्म केली होती आणि त्याच्यात बरीच मोठी कास्ट होती. प्रसाद ओक होता, पुष्कर श्रोत्रे होता, स्मिता गुंदकर होती, विजय चव्हाण होते, विजू मामा, किशोरी आंबी होती. अशी त्यांची फिल्म ती खरी गोव्यातली स्टोरी होती. गोव्यातल्या एका बीच वरती याचं मंदिर आहे, शंकराचं मंदिर आहे, आणि तिथे ती गणपतीची मूर्ती चोरीला जाते वगैरे, असं सगळं ती स्टोरी होती. तर ती फिल्म खरी गोव्याची होती. पण त्यांना काय होतं की गोवा कॉस्ट पडतं, कॉस्टच्या वाईज खूप जास्त पडतं. त्यामुळे आपल्याकडे तेवढी मोठी कॉस्ट पडत नाही. आपल्याला लोक त्यांच्या बजेटमध्ये ते सगळं फिल्म बऱ्यापैकी बसते. त्यामुळे त्यांनी विचार केलं की कोकणात जर केली तर मी म्हटलं तुम्हाला सगळी लोकेशन पाठवतो, सगळी जेवढी सिंधुदुर्गात बीचेस आहेत ते सगळ्याचे फोटो पाठवले. त्यातनं वेंगुर्ला बीच सिलेक्ट झाला आणि तिथे मंदिराचा सेट उभा केला आणि तिथे तो पूर्ण सिनेमा जो 28 दिवस पूर्ण सिनेमा तिथे झाला. अरे वा. त्यामुळे हे सगळं चालू असताना मला असं वाटतं की कलाकारांना कामं आता खूप मिळत आहेत, पण बेसिक काय माहितीये सगळ्यात महत्वाचं आता ना, आम्ही बऱ्याच वेळा म्हणतो की जे आता मोबाईल आपल्याला मिळाले आपल्या हातामध्ये, ते खरं तर चांगलंही करून देतात आणि वाईट परिणाम पण करतात. आता जे लॉकडाऊन मध्ये काही भरत्या आल्या रील्सच्या, आणि त्याच्यामध्ये जे क्रिएटर वगैरे हे सगळे लोक तयार झालेत, म्हणजे रील स्टार ज्यांना आता स्टार झाले, त्या लोकांमुळे मात्र मला असं म्हणजे मला त्यांची क्रिएटिव्हिटी चांगलीच वाटते. बऱ्याच वेळा ते रील्स आपण बघत बघत खूप आनंदही मिळतो. बऱ्याच लोकांना खूप छान त्याच्यापासून म्हणजे टेन्शन मुक्त पण करतात ती लोक. पण मला असं वाटतं त्याच्यामुळे ना जो खरं शिकून नाटक, एकांकिका, सिनेमा, मालिका हे सगळं करत जो आलाय ना, तो लॉकडाऊन नंतर घरी बसला. का माहितीये, कारण ह्या सगळ्या पूर्ण इंडस्ट्रीला, मराठी सिनेमा असो, हिंदी सिनेमा असो, मालिका असो, सगळ्यांना आता फॉलोअर्सवाले ऍक्टर हवे झालेत. त्याच्यामुळे काय होतं की ज्यांना अभिनयातला सुद्धा माहिती नाही अशी लोक आता सिनेमात दिसायला लागली, मालिकात दिसायला लागली, आणि जे खरं मेहनत घेऊन एक एक पायरी चढत जे आलेत की नाही ते बिचारे घरी बसले. हा सगळ्यात नुकसान आहे. त्यामुळे कोकणातल्या कलाकारांनी फक्त रील्स न करता इथे पण काहीतरी घडतं, सिनेमात पण गेलं पाहिजे, नाटक पण केलं पाहिजे. नाटक हा अभिनयाचा पहिला पाया आहे. त्यामुळे तिथून तुम्ही सुरुवात केली पाहिजे तुमची. डायरेक्ट घेऊन मला 4 शब्द बोलायला येतात म्हणजे कित्येक लोक आहेत. म्हणजे मला हल्लीच्या आत्ता मे महिन्यातला शिबिर, म्हणजे जो 18 वर्ष मी शिबिरं घेतो, मे महिन्याच्या शिबिरमध्ये एका मुलीच्या वडिलांनी मेसेज केला की माझ्या मुलीचे 68K इंस्टाग्रामवर हे आहेत फॉलो. मी म्हटलं हा मस्त, थँक्यू, मस्त, बरं आहे वगैरे. म्हटलं ठीक आहे, थँक्यू वगैरे. मी म्हटलं काय काम होतं का? नाही, तुमचं अभिनय शिबिर आहे ना, तर शेवट मी बघितलं, त्याची लाईन शेवट बघितलं की जे ह्याच्यातले निवडक कलाकार असेल त्यांना पुढे सिनेमात काम मिळणार आहे. म्हटलं हो मिळणार आहे. हिला काही तुम्ही देऊ शकता का? मी म्हटलं यायला सांगा शिबिरात. नाही, शिबिरात परत तुमचं शिबिर 2 दिवस आहे, 4 दिवस आहे, तेवढा वेळ नाही आहे असं. मी म्हटलं सुट्टी तर आहे मुलांना, तुम्ही पाठवू शकता. ते बोलले नाही, त्याचे एवढे फॉलोअर्स आहे, ती करते ऍक्टिंग, म्हणजे सगळे व्हिडिओ बघा. मी म्हटलं नाही हो, त्याला अभिनय नाही म्हणत. तुम्ही काहीतरी देते आणि ती काहीही बडबडते, त्याला अभिनय म्हणत नाही. तुम्ही जेव्हा त्या स्पर्धांमध्ये येणार ना की तुमच्या लक्षात येणार की तिला काहीच येत नाहीये. मी इथले बरेचसे कलाकार आहेत त्यांना सांगतो मुंबईत जावा, मुंबईत तुम्हाला कळेल. रवींद्र नाट्य मंदिरच्या बाहेर जेव्हा आम्ही बऱ्याच सिनेमांचं
ऑडिशन तिथे घ्यायचो, तर तिथे 2-2 हजार लोकांची जेव्हा लाईन असायची आणि आपण सकाळी 3 वाजता लाईन लावून संध्याकाळी दुसऱ्या दिवशी 5 वाजता 6 वाजता जेव्हा नंबर यायचा की नाही, आणि एवढं करून पण रिजेक्ट व्हायचे. त्याला माहिती आहे कलाकार म्हणून काय करावं लागतं ते. तुम्ही डिरेक्टली येऊन तुझा चेहरा चांगला दिसतो, चल याच्यात काम कर, असं नाही. म्हणजे मध्यंतरीच्या काळामध्ये इथे मालिका झाल्या, रात्री सकाळी चाले, वेतोबा, ह्याच्यामध्ये हे मालिका झाले, त्याचा फायदा खूप छान झाला, इथल्या कलाकारांना व्यासपीठ मिळाला. पण जे मेन कलाकार होते ना, ते खूप छान पद्धतीने सगळं करत होते. पण 1 दिवस 2 दिवस काम करणारे जे कलाकार होते ना, ज्यांचा अभिनयाशी काहीच संबंध नव्हता, त्यांना धरून दट्टून हनुमान गेले होते. म्हणजे का, तर ते कमी पैशात मिळावे, ते फुकट मिळावे म्हणून त्यांना कामं दिली गेली. आणि त्याच्यामुळे त्यांच्या मनात एक ठिणगी निर्माण झाली की अरे आम्हाला इथे काम दिलं, किंवा 4 लोक अरे तू त्याच्यात दिसलं, बघलंय तू का, एवढं म्हटल्यामुळे, त्यांचं कौतुक केल्यामुळे त्यांना आता अभिनय करावासा वाटायला लागला. आणि नंतर त्यांना जेव्हा आपटले तेव्हा कळलं त्यांना, अरे तो अभिनयच नव्हता, तिथे आपल्याला धरून दपटून केलं होतं, एक डायलॉग दिला, आपल्याला वाटलं की आपल्याला तर सगळं आलं, आणि मग परत मागे आले. सर, आता मुंबईला युनिव्हर्सिटीचा कोर्स आहे, मास्टर्स आहे, त्याच्यानंतर ललित कला केंद्र पुण्याचा एक कोर्स आहे लॉंग टर्मचा. तसं तुम्हाला वाटतं का, म्हणजे कोकणात एखादं व्हावं की जिथे लॉंग टर्मचा कोर्स असेल, 6 महिने किंवा वर्षभराचं? ते बाबावर्धन थिएटरने आता ललित कला केंद्राचंही केलं, पण मला वाटत नाही तिथे रिस्पॉन्स कोण देईल. कारण काय वाटतं, कारण हेच आहे, म्हणजे तिथे जर एक चांगलं व्यासपीठ निर्माण होते ललित कला केंद्रासारखं, तिथे जर चांगले प्रशिक्षण येत असतील, तर मुळात काय होतं की शिकण्याची इच्छा असेल ती लोक खरंच मनापासून जातीलच. पण बऱ्याच लोकांना असं आहे की नाही, की तो सिंधुदुर्गात होते ना, ते चांगलं नसणार. बरोबर, ते पण आहे. लोकांना बाहेर जाऊन करायचं आहे. म्हणजे तू जर समजा ऍक्टर बनून तू आता चांगलं काम करतोयस, मालिकांमध्ये काम करतोयस, तुला मुंबईत 4 लोक विचारतील, कोकणात आल्यानंतर मेल्या काय करता, आली रिकामी मा आली कधी, सांग नाही. हे जे आहे ना, हे इथे कोकणात आहे, म्हणजे कोकणात वरती जायला देत नाहीत. म्हणून तुम्हाला ज्या पद्धतीने ही सगळी प्रशिक्षण क्षेत्र येत आहेत की नाही, तिथे लोकांनी गेलं पाहिजे. बरोबर. मुंबई आणि पुण्यामध्ये काही फरक नाही. म्हणजे मी मुंबईतले बरेच कलाकार आहेत की ज्यांना अभिनय शिबिरात इथे यायचं होतं, कारण इथल्या लोकांना कामं मिळतं हे बघितल्यानंतर बऱ्याच लोकांनी मला फेसबुकवरती की आम्ही आलं तर चालेल का, कारण मी पहिलं लिमिटेशन ठेवायचो की सिंधुदुर्गातल्याच कलाकारांना, कोकणातल्याच कलाकारांना, या व्यतिरिक्त कोणालाही अभिनय शिबिरात घ्यायचो नाही. नंतर मी विचार केला, असं ठीक आहे, येऊ शकता तुम्ही. त्या लोकांनी, बऱ्याच लोकांनी असं सांगितलंय की आम्ही मुंबईत पैसे दिलेत बऱ्याच चॅनलला, पैसे म्हणजे एक फॉर्म भरून घेतला, पैसे भरले, आम्हाला कामच नाही मिळाली. त्या लोकांना एवढी किंमत आहे. म्हणजे एक मी नाव घेते, सिद्धेश नावाचा मुलगा, जो 6 महिने मला मेसेज करत होता फेसबुकवरती. मी कधीच रिप्लाय दिला, कारण मला माहिती होतं पुढचं वाक्य हे असं की सर मला काम द्या. कारण बरीच लोक करतात, कलाकार खूप आहेत, पण मी प्रत्येकापर्यंत पोहोचू शकत नाही, प्रत्येकाला काम देऊ शकत नाही. खूप मेसेज करायचा. नंतर मी एकदा त्याला सांगितलं, तू ये शिबिरात. 6 महिने मी त्याच्याशी बोललो. 6 महिने तो शिबिरात आला, बाजीमध्ये काम केलं, टाइमपास 2 मध्ये काम केलं, 2-3 सिनेमात कंटिन्यू त्याने काम केलं. नंतर मी त्याला सांगितलं, धन्यवाद, तू बाहेरून येऊन इथे शिकलास, मी तुला कामही दिलं, व्यासपीठ दिलं, तुझी कला चांगली आहे, पण आता निघ, आता तू तिकडे शोध काहीतरी, तुला मी. आणि नंतर त्याने खरंच तो गेला आणि त्याला बरेच सिनेमा, बरेच मालिकांमध्ये तो काम करत होता. 2-2 दिवसात, 3-3 दिवसाचं काम करायचा, पण किमान महिन्याला 50-60 हजार रुपये घरी आणायचं. अरे वा. आणि तो मध्ये एकदा आला, पण मला नमस्कार करायला आला होता, भेटा जाता आता. मला बोला की एवढं सगळं मिळालंय आणि मी जर तुझ्याकडनं बाहेर नाही पडत की नाही, तर मला सवय झाली असं की तू देणार आणि मी घेणार. बरोबर बरोबर. मला आता फिरायची, मला मेहनत घ्यायची इच्छा होते आणि मी जाऊन तिथे ऑडिशन देतो आणि मिळवतो. सर, तुम्ही आतापर्यंत बऱ्याच सिंधुदुर्गातील कलाकारांना संधी दिली आहेत. तुमचा साईजवळी फिल्म्स म्हणून युट्यूब चॅनल आहे, त्याच्यावरती तुमचे शॉर्ट फिल्म्स वगैरे असतात, इकडचे लोकल कलाकार असतात त्यामध्ये. तर तुम्ही कास्टिंग करताना काय बघता, म्हणजे काय क्रायटेरिया असतो तुमचा? पहिलं सगळ्यात महत्वाचं मी काय बघतो ते सांगतो. मी पहिला खूप लोकांना त्रास देतो, माझं नाव त्या बाबतीत खराब आहे. त्रास म्हणजे काय, तुझ्यात किती पेशन्स आहे. बरोबर. मी जर बोलवल्या टायमिंगला तू येत असशील, मी सांगितलेल्या गोष्टी तू फॉलो करत असशील, तर तू काम करू शकतो. कारण आपल्याकडे प्रकार असे आहेत की तुला 7ला बोलवलं तर 8ला येणार, 9ला येणार, 10ला येणार, असे प्रकार होते पहिले. आता नाही, आता लोक प्रोफेशनल झाली, कारण आपल्या संधी निघून जातात दुसऱ्याच्याकडे, हे कळायला लागलं. पण तेव्हा असं असायचं की अरे आपण किती वाजता गेलो तरी घेतील, कारण त्यांना गरज आहे, अशा प्रकारचं हे असायचं. एकतर पेशन्स तुमच्यात लागतात, की जे आपल्याकडे असणं खूप, ऍक्टर म्हणून असणं खूप महत्वाचं आहे. आणि हे सगळं बघत असताना तुमचा ना
कलाकार म्हणून तुम्ही काय केले. बेसिक इथले जवळजवळ 80% कलाकार हे नाटकात काम केलेले आहेत. त्यामुळे त्यांचा जो आवाजाचा बेस आहे ना तो खूप मोठा असतो. त्यांना जागेवर आणणं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये फिट बसतायत का हे बघणं, आणि त्या पद्धतीने तो कलाकार जी कला सादर करतो याच्यावर आम्ही कास्टिंग करतो. पण बेसिकली ना अजून कास्टिंग हा प्रकार बऱ्याच लोकांना कळला नाहीये. बरेच लोक असे आहेत की मी नाटकात काम केलं, मी मालिकात काम केलं, आता मला त्यांनी डायरेक्ट बोलवलं पाहिजे. तुम्ही त्या साच्यात बसताय की नाही, तुम्हाला जो सिनेमा घेऊन आलोय आम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला काय रोल आहे ते तुम्ही परफेक्ट करू शकाल का, तुम्हाला तो लूक मध्ये तुम्ही जाताय का, याच्यामुळे तुम्हाला त्या सिनेमात घेतलं जातं. हे सगळं बघून हे सगळं जुळत असेल तर. बऱ्याच लोकांचं असं असतं मी एवढे सिनेमा केले, एवढ्या गोष्टी केल्या. बच्चन साहेबांसारखा माणूस सुद्धा अजूनही जाऊन ऑडिशन देतो. का देतो? कारण ते लूक मध्ये बसतोय का मी हे बघायचं असतं. बरोबर. कारण बऱ्याच लोकांचं असं राग रुसवे असतात की अरे एवढा मी तुझ्या ओळखीचा आहे, एवढा मी तुझ्यावर 4 वेळा आलोय, तुम्हाला घेत नाही. कारण ते असतं की तुम्ही एकतर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला कॉन्टॅक्टमध्ये सुद्धा राहावं लागतं. बरोबर. तुम्हाला त्या गोष्टी तुम्ही नवीन काय करत असाल ते पाठवावं लागतं. जे आम्ही ऑब्झर्व करून तुम्हाला सिलेक्ट करतो, कुठल्या तरी सिनेमात घेतो, या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात तुम्हाला. आपल्याकडे काय माहिती, आपल्याकडे पेशन्स नाहीये. म्हणजे मी जर तू सिनेमा केला कोकणात किंवा एक मालिका केली आणि तुला 4 लोक ओळखायला लागले की तू स्टार होतोस, हे पहिल्यापासून आहे. बरोबर. त्यामुळे बेसिक अशा गोष्टी आहेत की नाही की एक संपलं की दुसरं आपण कसं मिळवायचं ह्याच्यामागे कोणी लागतच नाही. त्यांना वाटतं की कोणीतरी आपल्याला बोलवणार आणि सांगणार की चल माझा सिनेमा आहे, काम कर. ही मेहनत करायची जी हे आहे ना ती कोणामध्ये नाहीये. कोकणातले बरेच कलाकार असे आहेत की प्रत्येक ऑडिशनला उपस्थित असतात आणि आपली कला सादर करतात. नाही सिलेक्ट झालं तर दुसऱ्या ऑडिशनला जातात. पण बरेच असे आहेत की राग रुसवे पकडून येतच नाहीत, मला कधी घेतच नाही. असं बऱ्याच आत्ता मागच्या एका ह्याच्यात आम्हाला कधी घेतलंच नाही तुम्ही. असं एक मला मुलग्याने मला मेसेज केला, फोन केला, त्याचे वडील येऊन भेटून गेले. मी म्हटलं एका तरी ऑडिशनला आलास नाही तू? तर नाही, मी तुम्हाला पाठवलं होतं ऑडिशन. म्हटलं ते नाही बघत ना. मी जेव्हा एखादा सिनेमा लाईन प्रोड्युसर म्हणून करतो तेव्हा एक माणूस कोणतरी कास्टिंग डिरेक्टर असतो किंवा दिग्दर्शक असतो किंवा सहदिग्दर्शक असतो, तो येऊन ती ऑडिशन घेतो ना. तेव्हा तू जर समोर असलास, त्याचा स्क्रिप्ट प्रमाणे त्याच्यामध्ये तू भूमिकेत त्या फिट बसलास तर तुला कोणीतरी घेणार ना. बरोबर. त्याच्यामुळे बेसिकली पेशन्स ठेवा आणि मेहनत करा. बरोबर. आणि प्रयत्न करत राहा. 100%. जिथे हे बघ आम्ही काय लगेच कुठेतरी आलो आणि आम्हाला कोणीतरी नेऊन बसवलं असं नाही ना. आम्ही पण 5-6 वर्ष एवढी घासली आहे. त्याच्यानंतर कुठेतरी कोणीतरी म्हटलं की अरे कोकणात जाशील, साईनाथ जळवी तुम्हाला भेटेल, तो तुमचं काम सगळं करून देईल. आतापर्यंत म्हणजे सांगतो काय, म्हणजे हे सगळं मिळाले ना, हे सगळं आयुष्यात कधीच विचार केला नव्हता की हे मिळेल. कारण मी कविलकटे गावातला एक मुलगा, साधा मुलगा, ज्याच्या आजूबाजूच्या 5 आमच्या कविलकटे गावात 5 वाड्या, 5ही वाडीमध्ये सिनेमा क्षेत्रात, नाट्य क्षेत्रात असलेला माणूस कोणीही नाही. बरोबर. असं असताना सुद्धा मी इथे येऊन आज माझ्या नावावरती लाईन प्रोड्युसर म्हणून, मला प्रोडक्शन मॅनेजर म्हणून 61 सिनेमे आहेत. आणि जे जवळजवळ ज्यातले 4-5 सोडले तर सगळे कोकणात केलेले आहेत. अरे वा. म्हणजे हे तेवढं सोपं नव्हतं ना प्रवास. हा कुठेतरी जाऊन प्रत्येकाचे पाय दाबावे लागले, त्यांच्याबरोबर त्यांना जे हवंय ते पुरवावं लागलं, त्याच्यासाठी मेहनत घ्यावी लागली. म्हणजे आता सिनेमा चालू असताना आपण म्हणतो की अरे सिनेमा रिलीज झाल्यानंतर म्हणतात अरे अभिनंदन, हे ते असं सगळं म्हणतात. पण सिनेमा करत असताना रोज समजा महिनाभराचा शूटिंग असेल तर 2 ते 3 तासाच्या वरती झोप मिळत नाही. तर हा पैसे कमवतो, हा हे करतो ते करतो, पण ते सोपं नाही. मेहनत कोणीच बघत नाही. बरोबर. ती अत्यंत महत्वाचं काय माहिती, आता तुला सांगू, कोकणात ना लोकांना आता डोक्यावर घेणारे लोक पण खूप आहेत. म्हणजे आमच्यासारख्या माणसांचं एवढं कौतुक करणारे लोक होते म्हणून कुठेतरी आम्ही इथपर्यंत पोहोचलो. पण अशीही लोक आहेत की याला जेवढं आपण अवॉइड करू, याला जास्त हे करायचंच नाही आपण. पण जेव्हा 4था माणूस कोणतरी येऊन, 3रा माणूस कोणतरी येऊन सांगतो की अरे ह्या माणसाला भेटायला आलोय की ह्या माणसासाठी मी इथे आलोय, तेव्हा कळतं की ह्याची किंमत काय. बरोबर. तर ते बेसिक तुम्हाला तुमची ओळख निर्माण करण्यासाठी मेहनत ही करावी लागते आणि पेशन्स ठेवावे लागतात. तुमचा मार्ग तुम्हाला 100% मिळणार. आणि सर, कोकणात आता खूप सारे चित्रपट शूट होतात, पण मग कोकणात चित्रपटगृह कमी आहेत, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? चित्रपटगृह कमी आहेत त्याचं कारणच ते आहे, कारण बघायला लोक बाहेर पडत नाहीयेत. लोकांचं काय होतं की OTT वर जेव्हा येतो तेव्हा लोक मोबाईलवर बघतात,
की बा टीव्ही वरती बघतात प्रीमियर आणि मोकळे होतात. पण आत्ता माझ्या मते ना कोकणात रंग हे तुझे नाटक पण चालतायत आणि तुझे सिनेमे पण चालतायत जे चांगले सिनेमे. आम्ही आता कल्की नावाचा सिनेमा बघितला दुसऱ्या आठवड्यात, हाऊसफुल होता सावंतवाडीला जाऊन. म्हणजे तुम्हाला जर चांगली कलाकृती असेल तर लोक जाऊन बघतात, हे पण तेवढंच आहे. पण मला असं वाटतं की सिनेमागृह आता झाली पाहिजे, प्रत्येक तालुक्यात झाली पाहिजेत. कारण आता सावंतवाडीत आहे, इथे झारापला आहे, कुडाळ सगळ्यात मोठी सिटी, 70 गाव कुडाळमध्ये असलंच पाहिजे, 70 गाव असलेलं सिटी आहे, पण इथे थिएटर नाहीये. हे का नाही आहे ते अजूनही कळत नाही. आम्ही खूप वर्षापूर्वी सिनेमागृह झाला पाहिजे याच्यासाठी मी खूप मोठं आंदोलन आणि हे सगळं करायचा विचार केला आणि सगळं केलं, पण त्याचं काहीच घडलं नाही. कारण माहितीये, कारण इथले राजकारणी ना वेगळ्याच विषयात कुठे ते अडकलेले आहेत. ते यांना मनोरंजनाखाली आपण काहीतरी केलं पाहिजे. मनोरंजन हे किती मोठं माध्यम आहे ज्याच्यामधून तुमचंही काम पोचतं, ते केलं पाहिजे, हे कोणालाच कळत नाही. आणि ते जेव्हा कळेल तेव्हा खरंच कोकण सुधारेल असं मला वाटतं. कारण मी खूप काम करतो, मी शेती करतोय, मी नोकरी करतोय, मी अजून काहीतरी बिझनेस करतोय, मला काहीतरी विरंगुळ हवा ना. हो, मी 2 तास जाऊन मस्त एखादा सिनेमा बघेन, फ्रेश होईन आणि परत माझ्या कामाला लागेन, असं काहीच नाही. पण आता माझ्या ते होईल हळूहळू असं वाटतंय मला, कारण बऱ्यापैकी झाले 100 सीटचे का होईना पण होत आहेत. म्हणजे तेव्हा माझ्या ते आम्ही सिनेमा केलेले ते कुठेच लागत नव्हते किंवा काहीच नव्हतं, मुंबईत जाऊन आम्ही कुठेतरी बघावं लागत होतं, ते आता सगळे सिनेमा इथे लागतायत. बरोबर. आता तुमचं युट्यूब चॅनल आहे साई जळवे फिल्म्स, यावरती तुम्ही शॉर्ट फिल्म्स वगैरे बनवता, तर त्याचं डिरेक्शन तुम्ही करता, तर तुमची डिरेक्शनची प्रोसेस काय असते? प्रोसेस म्हणजे एकतर सगळ्यात महत्वाचं ना, मी साई जळवे फिल्म्स हे युट्यूब चॅनल उघडण्याचं वगैरे माझं काही पहिल्यापासूनच हे नव्हतं. युट्यूब चॅनलला हा संबंधच नव्हता माझा. मी हे माझा भाऊ लागतो, हा भाऊच आहे राकेश माडदेकर, ज्याचं हे हॉटेल आहे. तर त्या हॉटेलसाठी आम्ही 2 एपिसोड केले होते. म्हणजे एपिसोड असं नाही, मी कुठल्या तरी न्यूज चॅनलला देणार, त्यांना पैसे पेड करणार आणि ऍडव्हर्टायझिंग करणार की असं नवीन हॉटेल ओपन झालंय वगैरे, असं सगळं आम्ही 2 एपिसोड केले होते 7-7 मिनिटाचे. आणि ते माझे मित्र आहेत, खूप मोठे दिग्दर्शक आहेत, ज्यांनी पांडू वगैरे केला, विजू माने, त्यांना मी दाखवलं, कारण माझे ते गुरुमित्र आहे असं म्हणेन मी. कारण त्यांना मी नेऊन तो एपिसोड 2 दाखवले. ते बोलले अरे काय सुंदर दिसतंय, हॉटेल पण दाखवलं, हॉटेलच्या जवळपास तुम्ही कुठे कुठे जाऊ शकता, भारतातलं पहिलं साई मंदिर कुडाळात आहे, बीचेस आहेत, ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड केल्या होत्या. तर तो म्हणला की तू चॅनलला देणार 50-60 हजार रुपये, ते एक टायमिंग देतील तुला की एवढे दिवस आम्ही लावणार, ह्या टायमिंग लावणार, त्याच्यात किती ऑडियन्स तुला मिळेल हे तुला माहिती नाहीये, किती लोक त्याच्यामुळे तुझ्या अटॅच होतील हे माहिती नाहीये, तू स्वतःचं चॅनल का नाही खोलत, हे त्यांनी मला आयडिया दिली. त्याच्या अगोदर आम्ही फालतू काहीतरी एक केलं होतं चॅनल, ते सुद्धा काय एक शॉर्ट फिल्म टाकली आणि ते बंद होतं 2-1 वर्ष. मी म्हटलं मग करू शकतो. मग त्याने आपला माणूस दिला गाईड करण्यासाठी, त्याने मला सगळ्या गोष्टी करून दिल्या आणि मी तो एपिसोड टाकला. ते एपिसोड लाख 1.5 लाखावरती गेले. त्याच्यानंतर कुठेतरी असं वाटलं की आपण हे केलं पाहिजे. बरोबर. आणि त्याच्यानंतर ती सुरुवात झाली. आणि मालवण रायता करण्यामागचं पण हेच होतं की पहिलं कॅमेरा फेस करायला आपलं काहीतरी माध्यम हवं. डायरेक्ट मी सिनेमात जाऊन कोणातरी उभं करणं सांगणार अरे कर अभिनय, तर ते होणार नाही. तर मी विचार केला की आपण अशा काही वेब सिरीज किंवा ह्या सगळ्या गोष्टी, लक्ष कोकण सारखी ट्रॅव्हल शो काढला, त्याच्यानंतर मालवणी रायता म्हणून केलं, काही शॉर्ट फिल्म्स केल्या. तर ते असं वाटलं की प्रत्येकाला जर आपण कॅमेरा फेस करायला शिकवलं, आपणच काहीतरी दाखवलं, तर त्याचा खूप चांगला उपयोग होईल. म्हणजे कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करत असलेला एक माणूस ज्याला अभिनयाची आवड आहे, असे संजय बागवे म्हणून जे तात्यांची भूमिका करतात मालवणी रायतामध्ये, त्यांना खूप आवड आहे. प्रत्येक 3 शिबिरं केली त्यांनी. म्हणजे आपली कामं म्हणजे कॉन्ट्रॅक्ट वगैरे हे सगळ्या गोष्टी चालू असताना बिचारे यायचे आणि अभिनय शिकायला बसायचे सगळ्या मुलांमध्ये, आणि वय असून सुद्धा एवढं. आणि हे सगळं बघून तळमळ मी म्हटलं ह्या माणसाला काहीतरी दिलं पाहिजे. आणि तोच माध्यम होता पहिला की आपण करूया म्हणून एक छोटासा व्हिडिओ केला. आणि अपलोड करायचं की नाही करायचं नाही, कारण त्याच्यामध्ये शिव्या होत्या. आपलं एक हे आहे एक्सप्रेस व्हायचं माध्यम, आपल्या शिव्या आहेत, मालवण आहे ती आपली. तर त्याच्यामुळे म्हटलं की आपण तो टाकूया की नको, लोक शिव्या घालतील, अरे हे काय केलं वगैरे. असं वाटलं की आमचं काहीतरी एक गप्पा चालू होत्या, त्यात मी म्हटलं बघू टाकायचं की नाही, तो ठरवतो आणि हे करतो. असं आम्ही ठरवलं आणि ते निघून गेले बागवे म्हणजे तात्या. आणि मला असं वाटलं की नको टाकू, चल मरून दे, काय बोलतील ते बोलतील. आणि मी टाकला. ते कुडावरून ओरोसला ते राहतात, कुडावरून ओरोसला पोहोचेपर्यंत त्याला माहिती आहे 20 मिनिटं लागतील. 20 मिनिटात 36,000 व्ह्यूज होते त्या व्हिडिओला.
अरे बापरे. आणि एवढं तो हाईपला गेला, 5 लाख 6 लाख असं एवढं वाढत गेलं त्याचं. आणि तो सुद्धा फेसबुकवर टाकला होता, युट्यूब चॅनल पण नव्हतं. आणि एवढं सगळं हाईपला गेलं, म्हटलं अरे हे काहीतरी गणित चालेल आपलं असं वाटलं. आणि मग ते सुरू केलं आणि चांगल्यापैकी माहिती तो फक्त व्यासपीठ मिळावं त्याच्यासाठी केलं चॅनल आहे, बाकी काही नाही. ओके. तुमचे पुढचे प्लॅन्स काय आहेत? पुढचे प्लॅन्स म्हणजे मला ना इथे एक छानपैकी काहीतरी एक कॉलेज झालं पाहिजे अभिनयासाठी, म्हणजे जिथे लोक येऊन शिकतील, जी एक शाळा असेल छान आणि तिथे लोकांना सगळ्या प्रकारचे म्हणजे नाटक असेल, सिनेमा असेल, मालिका असेल, या सगळ्या प्रकारच्या गोष्टी शिकवण्यासाठी मुंबईतनं चांगले चांगले दिग्दर्शक कलाकार येऊन त्यांना गाईड करतील, असं काहीतरी मला करायचं आहे. पण बघू आता, देवाची कृपा असेल तर ते सगळं होईल आणि लवकर ते सुरू करेन असं वाटतंय मला. अच्छा. चित्रपट निर्मितीचा वगैरे काही विचार आहे? चित्रपट निर्मिती काय होतं माहितीये, बेसिकली ना मला ना ह्याच्यामध्ये काम केल्यामुळे ना मला असं केलं, छोट्या छोट्या गोष्टी करून ना एक चांगलं समाधान मिळते. चित्रपट निर्मिती तर मी करतोच आणि करायचं आहे. बेसिक एक मी सिनेमा केलाय पण आहे, तो येईल लवकरच. पण बेस असा आहे की तुम्ही जे करताय, जेव्हा जे करत आहात त्याच्यातनं सगळ्या गोष्टी कळत जातात की कुठे पैसे टाकायचे कुठे नाही टाकायचे. त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला तेवढी रिस्क नाही आणि तेवढे आपण श्रीमंतही नाही होत की बाबा आपण कुठेही जाऊन चला गेले तर गेले असं करू नाही शकत. त्यामुळे बेसिकली गोष्ट आपण माझे बरेच सिनेमा म्हणजे 8 ते 9 सिनेमा असे आहेत की जे आत्ता पुढच्या ह्याच्यात येतील. एक हिंदी सिनेमा पण आहे जो आत्ता मी फेब्रुवारीमध्ये चित्रित केलाय आणि पूर्ण सिनेमा इथला आहे. फक्त गोव्यात 1-2-4 दिवस शूट असेल, बाकी पूर्ण सिनेमा फूड फिल्म आहे. म्हणजे गुलाबजाम सिनेमा एक झाला होता, त्याचे दिग्दर्शक होते सचिन कुंडलकर म्हणून, त्यांनी ती सिनेमा दिग्दर्शित केला आणि खूप छान सिनेमा आहे जो आता लवकरच ऑगस्ट-सप्टेंबर पर्यंत येईल. क्रांती रेडकर मॅडम आणि तुम्ही बऱ्याच वेळा एकत्र दिसता किंवा तुम्ही एकत्र बरंच काम केले, तर त्यांच्याविषयी काय सांगाल? बेसिकली ना काय होतं माहिती, सिनेमा क्षेत्रात तुम्ही काम करत असताना बरेच लोक तुम्हाला भेटत असतात, बरेच व्यक्ती तुम्हाला संपर्कात तुमच्या येतात. मी काकण नावाचा एक सिनेमा आम्ही केला होता, जिचं डिरेक्टर क्रांती दिदी होती आणि तिने तो दिग्दर्शित केला होता. तेव्हा आम्ही पहिल्यांदा भेटलो आणि भेटल्यानंतर बऱ्याच गोष्टी आम्ही एकमेकांना शेअर केल्या. इथे येऊन ती अभिनय शिबिरामध्ये शिकवलं तिने सिनेमाच्या अगोदर, इथले कलाकार सिलेक्ट केले आणि एक सुंदर सिनेमा बनवला जो आता खूप गाजतोय आणि गाजलाय. अजूनही लोक जाऊन बघतायत, युट्यूबवर म्हणा किंवा चॅनलवर प्रीमियर असतात त्याचे, ते बघतात. काकण सिनेमा खूप छान पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचला. त्याच्यानंतर आम्ही त्या सिनेमाच्या दरम्यान एवढे एकमेकांच्या जवळ होतो. प्रत्येक गोष्ट तिच्या बाबतीत काय असेल, माझं काय असेल, तर आम्ही दोघांना एक्सप्रेस करून त्याचं काहीतरी एक छान पद्धतीने पोचेल लोकांपर्यंत काहीतरी, असं काही काही प्रोजेक्ट आमचे चालू असायचे. तर तिने मला खूप ह्या सगळ्यामध्ये खूप सपोर्ट केला आणि बऱ्यापैकी तिने मला ह्याच्यात गायडन्स दिला की अरे हे करायचं की नाही, हे करायचं कसं, काय करायचं ह्याच्यामध्ये. आणि ती सिनेमा क्षेत्रात खरं तर खूप सिनियर असल्यामुळे तिला बऱ्याच गोष्टी माहिती होत्या. मग तिने बऱ्यापैकी मला सगळ्यामध्ये सपोर्ट करून मला आत्तापर्यंत म्हणजे जवळजवळ 11-12 वर्ष झाली असेल ती मला राखी बांधते. त्यामुळे तिचं आणि माझं नातं खूप प्युअर आहे आणि खूप जवळच आहे. ती एक आहे. त्याच्यानंतर कोरिओग्राफर दीपाली विचारे आहे. माझ्या 2 बहिणी आहेत, सख्या बहिणी, शिल्पा आणि सुप्रिया असतील किंवा अमिषा असेल, ज्योतिताई असेल, ह्या सगळ्या बहिणींनी मिळून आणि आई वडिलांची पुण्य या सगळ्या गोष्टींमुळे कुठेतरी इथपर्यंत आम्ही पोचलोय. त्यामुळे मला असं वाटतं की ही सगळी लोक खरं तर माझ्या पाठीशी नसतील तर माझं काहीच घडलं नसतं. त्यामुळे क्रांती म्हणा, दीपाली दिदी म्हणा, ही सगळी माझ्यासाठी खूप महत्वाची लोक आहेत. बरोबर. आणि इंडस्ट्रीमध्ये नाही म्हटलं तरी तुमचे बरेच कॉन्टॅक्ट आहेत, तर त्या कॉन्टॅक्टचा काय किती फायदा होतो? खूप फायदा होतो. मला असं वाटतं की जेव्हा आपण सिनेमा करतो ना तेव्हा कलाकार हा खरं तर कोणाच्या बापाचा नसतो असं म्हणतात ना, पण मला असं वाटतं कलाकार कधी कधी चांगल्याही गोष्टी करून जातात. तुमची जेव्हा मीटिंग्स होते तेव्हा कास्टिंग ठरतं की ह्या सिनेमाचा, आणि त्यांचा संपर्क पहिला येतो कुठल्याही सिनेमाशी की हा कास्ट मला दिसतोय, हा कास्ट मला दिसतोय. त्याच्यानंतर त्या निर्मात्याला किंवा त्या दिग्दर्शकाला ते भेटायला जातात. तेव्हा कुठे करताय, कोकणात करताय, तर साई जळवीच करेल, तोच तुमचा सिनेमा चांगला करू शकतो. कोकणात जर करत असाल तर इथे करा. म्हणजे बरेच सिनेमा रत्नागिरी म्हणा, गुहागर म्हणा, ते सुद्धा इथे आलेत. 500 किलोमीटर लांब असून, मुंबईपासून असून सुद्धा इथे आलेत. कारण याचं हे आहे की त्यांना विश्वास होता की साई जळवी त्यांचं काम छान करेल आणि बजेटमध्ये बसवेल.
हे इम्पॉर्टंट आहे. म्हणजे बरीच लोक अशी होती की नाही की ज्यांनी एखादा सिनेमा कुठल्या तरी वेगळ्या माणसावर केला इथे कोकणात येऊन, म्हणजे माझ्याकडे काम करणारे सुद्धा आता वेगळी कामं करतात, तर तो केला आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की नाही याच्यापुढे मी कधीच दुसऱ्यावर काम करणार आहे, साईनाथ जळींबरोबर काम करणार, कारण माझी टीम खूप स्ट्रॉंग आहे. टीम खूप मेहनती आहे आणि ती रात्रभर काम करण्याची ताकद त्यांच्यात आहे. म्हणजे माझ्याकडे बरीच वर्ष काम करत असलेले अमर प्रभू असतील, निलेश गुरव असेल, त्याच्यानंतर सुकाळे म्हणून आहेत, निलेश सर्वेकर आहेत, दिनार पावसकर आहेत, हे सगळी लोक मेहनतीने काम करत असतात आणि तुमची जी टीम आहे ना त्याच्यामुळे तुमचं नाव होतं. त्याच्यासाठी मी कोणीच नसतो, कारण प्रत्येक वेळा फेस करायला ते असतात कुठलीही गोष्ट, सेटवरती म्हणा किंवा कुठेही, आणि ती लोक चांगली कामं करतात म्हणून कुठेतरी आपलं नाव चांगलं होत असतं. बरोबर. आणि तेच आहे फिल्म मेकिंग. तसं पण टीमवर्कच आहे, टीम शिवाय ते होणार नाहीये. तुम्हाला कोकणात शूट करताना कोणती आतापर्यंत चॅलेंजेस आलीत? चॅलेंजेस खूप आहेत. कोकणातल्या लोकांना फेस करणं म्हणजे कधीच सोपं नाहीये, कारण बेसिकली तुम्ही एखाद्या गावात शूट करता आणि 4 दिवस असतं किंवा 5 दिवस असतं किंवा 10 दिवस असतं, तेव्हा 4-5 दिवसांपर्यंत तुम्हाला सगळे सहन करतात गावातले. कारण आम्ही काय करतो की रोडवरती शूटिंग आहे तर थांब 2 मिनिटं थांब, 10 मिनिटं थांब. लोक पहिली थोडं अरे वा आपल्या गावात शूट होतो वगैरे, 8-10 दिवसानंतर लोक वैतागतात. अरे काय तुम्ही रोज रोज करताय, सायलेन्स हे ते, आमचंच गाव येऊन आम्हाला गप्प करताय, किंवा कुठल्या तरी फ्रेममध्ये एखादा माणूस दिसला ए बाजूला हो, ह्या सगळ्या गोष्टी मग ते फेस करणं खूप. माझं गावात खूप छान कॉन्टॅक्ट आहे, गावात खूप लोक. आता मी आंदुर्ले गावात, म्हणजे आंदुर्ले गावाशी संलग्न असलेले आजूबाजूचे गावात, तेंडोली आहे, मुणगी आहे वगैरे, ह्याच गावात खूप शूट केले, 15-20 सिनेमे तिकडेच केले असतील. तर ती ग्रामपंचायत असेल, तिथे लोक असतील, सगळी मला चांगलं ओळखतात, म्हणजे व्यवस्थित. म्हणजे माझं असेल काही काम असेल तर लगेच ते येणार, आणि एवढं म्हणजे घरगुती वातावरण असल्यासारखे सगळे असतं. म्हणजे आम्ही एका ठिकाणी चित्रीकरण चालू असतो आणि कुठल्या तरी घरात बसून आम्ही टाइमपास करत असतो. मग दुपारी चला झोप लागली, कुठल्या तरी घरात जावा झोपा, हे सगळं घरातले संबंध असण्यासारखी सगळी लोक असतात, त्यामुळे ते शक्य होतं. पण मला असं वाटतं की इथली सगळी पोलीस यंत्रणा असेल, ग्रामपंचायत असतील किंवा इथली लोक असतील, खूप छान सपोर्ट करतात. म्हणून तर इतकी वर्ष चालू आहे. एका गावात 4 शूटिंग जाऊन करणं, 5 शूटिंग जाऊन करणं शक्य नाही खरं तर, कारण पेशन्स लोकांचे संपलेले असतात. यांना किती का सहन करू मी. एखादा दिग्दर्शक मोठ्याने माईकवर बडबडत असतो, ऍक्शन, अरे एक या किया, मग त्याच्यात परत बरेच लोक थोडेसे वेगळ्या डोक्याचे असतात, शिव्या घालणारे असतात, त्यांना सहन करणं आणि तो पूर्ण आवाज गावात जाणं, अरे काय हा क्लेश वगैरे, हे सगळं असून सुद्धा सपोर्ट करणं हे खरं तर खूप ग्रेट आहे. आणि त्रास होतो पण सगळे समजून घेतात की काहीतरी आपल्याकडे रोजगार पण येतोय ना, आपल्याला 4 लोकांना कामं पण मिळतात ना, किंवा हॉटेल्स इथे चालतायत किंवा इथल्या गाड्या चालतायत, जेवणवाला चांगल्या पद्धतीने चालतो. आता कॅटरिंगवाले बरेच तयार झाले शूटिंगचं करणार. शूटिंगचा टाइम बे टाइम असतो, म्हणजे सकाळी 6 वाजता नाश्ता हवा, म्हणजे त्याला 3 वाजता उठून तो नाश्ता बनवला पाहिजे, 6 वाजता सेटवर पोचला पाहिजे, 6 वाजता तो करून 7 वाजता शिफ्ट सुरू होते, त्याच्यानंतर दुपारी परत 1 वाजता जेवण हवं, रात्री 10 वाजता सगळे दमलेले असतात, बरेच लोक ड्रिंक करणारे सुद्धा असतात, ते 11 वाजता येणार, जेवणार, मग तो पोचेपर्यंत परत 12-1 वाजणार, परत त्या 3 वाजता उठायचंय. हा मोठा टास्क असतो. ते सुद्धा करणारे आता कॅटरिंगवाले झालेत आणि खूप छान झालेत, म्हणजे लोकांना आवडतं. कारण बऱ्याच लोकांचं हेच असतं की इथे आल्यानंतर इथलं ऑथेंटिक जे असेल ते खाद्यपदार्थ आम्हाला मिळाले ते चांगलं होईल. मुंबईत काय भैयाने केलेलं खूप खाल्लेलं असतं, ते कंटाळलं असतं, पोट फुगतं, हे होतं. इथे खूप छान पद्धतीने खाणं मिळतं आता, आणि कॅटरिंग खूप छान पद्धतीने चालवतात. म्हणजे आमच्याकडे आता गजानन, म्हणजे आमच्या स्पाइस कोकणमधून सुद्धा आम्ही कॅटरिंग करतो, पण इथे जेव्हा जेव्हा सीझन असतो तेव्हा खूप गर्दी असते, तेव्हा शक्य होत नाही. मग गजानन पालव म्हणून आहे, तो छान पद्धतीने कॅटरिंग करतो आणि खूप खूप मस्त लोकांची रिप्लाय. म्हणजे फक्त तुम्ही एक प्रोडक्शन करताय म्हणून नाही, तुमचं नाव हे असं असतं की एक ड्रायव्हर सुद्धा चुकीचा वागला तरी त्याला जबाबदार लाईन प्रोड्युसर असतो. त्यामुळे ही तुम्हाला टीम ठेवावी लागते. माझा आता संदेश चिकोडीकर आहे, जो माझ्याकडे 12 ते 13 वर्ष काम करतोय. गाड्यांचं सगळं बघणं, त्याच्या स्वतःच्या 2-3 गाड्या आहेत आणि गाड्यांचं सगळं मॅनेज करणं. एका सिनेमाला किमान 20 ते 30 गाड्या लागतात. ते सगळ्यांना मॅनेज करणं. सकाळी 6 वाजता जर समजा निघायचं असेल तर सगळे इथे पोचलेत का, प्रत्येक हॉटेलकडे पोचलेत का गाडीवाले, ते पोचणं, त्यांना सेटवर सोडणं, पॅकअप झालं की घेऊन येणं, हे सगळं मॅनेज करणं खूप सोपं नसतं. आणि ते बऱ्या पद्धतीने, ते चांगल्या पद्धतीने ते पोचवतात लोकांपर्यंत, चांगल्या गोष्टी मिळवतात आणि तेच नाव तुमचं होतं आणि मग तुम्हाला कामं मिळत जातात. बरोबर. शूटिंगच्या दृष्टीने अजून काय कोकणात डेव्हलपमेंट झाली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की हिंदी सिनेमा आता इथे येणं गरजेचं आहे.
कारण हिंदी सिनेमात जो रोजगार मिळतो ना तो मराठी सिनेमा नाही का, मराठी सिनेमा खूप बजेटमध्ये असतो, त्या बजेटमध्ये तुम्हाला काम करावं लागतं. ते हिंदी सिनेमा येण्यासाठी चांगली हॉटेल, 5 स्टार हॉटेल इथे होणं गरजेचं आहे. म्हणजे मी खूप वर्षापूर्वी इथेच माझी मीटिंग झाली होती. गोव्यातला जो लाईन प्रोड्युसर आहे शिवा नाईक म्हणून, सिंग इज ब्लिंग नावाचा एक सिनेमा आला होता अक्षय कुमारचा. तो सगळा सिनेमा इथे शूट होणार होता. सगळं झालं होतं, रेकी झालं, सगळं झालं. हॉटेल्समुळे कॅन्सल झालं. हॉटेल्स नाही ना आपल्याकडे तेवढ्या. आणि तो रोज जर समजा आता आम्ही KLM यांचं केलं होतं सावंतवाडी, तेव्हा दीपिका पदुकोण होती, अभिषेक बच्चन होता. ते रोज गोव्यात जाऊन येतात. सावंतवाडून जाणं येणं ते ठीक होतं, पण ते खरी तर मेहनत होती. बिचारे दिवसभर काम करून परत प्रवास एवढा करायचा, मग यायचं. कारण ती सवय झालेली असते ना, कुठल्याही हॉटेलमध्ये जाऊन ते राहणार नाही ना, त्यांची तेवढी हे असते ना, तर ती होणं गरजेचं आहे. धन्यवाद सर, तुम्ही पॉडकास्टसाठी वेळ दिलात. तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी NP क्रिएशनच्या टीमकडून खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू.